मित्रांनो, भारताच्या इतिहासात अनेक नेत्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पण एका छोट्या शहरातील साध्या कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनेल, अशी कल्पना त्या काळी कदाचित कुणालाच नव्हती. आज आपण जाणून घेणार आहोत नरेंद्र मोदी यांच्या जन्माची, त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या बालपणाची सत्य माहिती. तर नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या ऐतिहासिक शहरात झाला. स्वातंत्र्यानंतरचा तो काळ भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक होता. देश विकासाच्या नव्या वाटेवर होता आणि अनेक कुटुंबे साध्या परिस्थितीत आपले जीवन जगत होती. मोदी यांचे कुटुंबही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे वडील दामोदरदास मूलचंद मोदी हे मेहनती आणि साधे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चहाचा व्यवसाय केला. त्यांची आई हिराबेन मोदी या अत्यंत साध्या, कष्टाळू आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त आणि साधेपणा यांचे संस्कार रुजवले. नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांमध्ये आपल्या आईकडून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख केला आहे. नरेंद्र मोदी हे मोठ्या कुटुंबात वाढले. त्यांना अनेक भाऊ बहिणी आहेत आणि सर्वांनी साध्या वातावरणात आपले बालपण घालवले. घरात कोणत्याही प्रकारची ऐश आरामाची साधने नव्हती. मर्यादित उत्पन्नात संपूर्ण कुटुंब एकमेकांना साथ देत जगत होते. वडनगर हे इतिहास, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध शहर आहे. याच शहरात नरेंद्र मोदी यांचे बालपण गेले. शाळा, मित्र, स्थानिक उत्सव आणि सामाजिक वातावरण यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये काही गुण विशेष दिसून येत होते. वेळेचे महत्त्व, शिस्त, स्वच्छतेची आवड, मेहनत करण्याची तयारी, लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता याच गुणांचा पुढे त्यांच्या सार्वजनिक जीवनातही प्रभाव दिसून आला. मोठ्या आर्थिक सुविधांमध्ये त्यांचे बालपण गेले नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मेहनत करत होता. मर्यादित साधनांमध्येही शिक्षण, कष्ट आणि स्वाभिमान यांना महत्त्व दिले जात होते. हा संघर्षच पुढे नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग बनला. नरेंद्र मोदी अनेकदा सांगतात की त्यांच्या आईने त्यांना प्रामाणिक राहण्याचा, मेहनत करण्याचा आणि कोणतेही काम लहान समजू नये असा संदेश दिला. हे संस्कार त्यांच्या आयुष्यभर उपयोगी पडले, असे ते अनेकदा नमूद करतात. नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. जन्म कोणत्या कुटुंबात झाला यापेक्षा आपण कोणती स्वप्ने पाहतो, किती मेहनत करतो आणि किती चिकाटी ठेवतो यावर भविष्य अवलंबून असते. तर मित्रांनो, वडनगरमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. हा प्रवास केवळ पदाचा नाही, तर मेहनत, शिस्त आणि सातत्याचा प्रवास आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊया नरेंद्र मोदींचे बालपण आणि शालेय जीवन. वडनगरच्या शाळेतला एक विद्यार्थी पुढे जागतिक नेता कसा बनला. जर तुम्हाला अशी माहितीपूर्ण मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद.